ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं दहशतवाद्यांना थेट पाकिस्तानामध्ये घुसून ठार केलं, तर दहशतवादाचा आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानी सैन्यालाही धूळ चारली। यापुढे दहशतवादाला सडेतोड उत्तर दिलं जाईल। पाकिस्ताननं धडा घेतला नाही तर केवळ महाविनाशच त्यांच्या वाट्याला येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय। या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। या चर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत। पाकिस्तान दहशतवाद्यांना स्वतःच संरक्षण देतो, त्यांना प्रशिक्षण देतो आणि नंतर तेच दहशतवादी भारतामध्ये निर्दोष नागरिकांना लक्ष्य करतात। तरीही स्वतःला बळी असल्याचा कांगावा पाकिस्तान करतच असतो। मला वाटतं पंतप्रधानांनी आपल्या संबोधनामध्ये पाकिस्तानचा हा खोटेपणा उघडा पाडलाय आणि सिंदूरच्या दणक्यानं आता पाकिस्तानची ही जी कुरापतखोर मानसिकता आहे ती मुळापासून हादरली असेल असं वाटतं का? प्रश्नाचं उत्तर देतोच, पण पहिल्यांदा पंतप्रधान आज सीमेवरती गेले आणि तिथे आदमपूर हवाई तळावरती त्यांनी ज्या पद्धतीने हवाई दलाच्या सैनिकांशी जवानांशी संवाद साधला, ही मला अतिशय पॉझिटिव्ह आणि आनंदाची अशी बाब वाटते। शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 100 किलोमीटरवरती जाणं, जवानांना शाबासकी देणं आणि आपला निर्धार पुन्हा व्यक्त करणं, याला एक महत्त्व आहे। आता तुम्ही जसं म्हणालात की पाकिस्ताननी दहशतवाद्यांना आश्रय देणं किंवा भारतात दहशतवादी कारवाया करणं हे काही नवीन नाहीये। हे गेले जवळपास 4 दशकं आपण अनुभवतो आहोत। नवीन काय आहे तर नवीन आपण ज्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलं ते उत्तर नवीन आहे। आणि आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळामध्ये दहशतवादाला आणि पाकिस्तानला दिलेल्या उत्तरांची तीव्रता ही क्रमाक्रमाने वाढत गेली आहे। म्हणजे आपण उरी पाहिलं, बालाकोट पाहिलं, त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितलं। हे जर आपण पाहिलं तर हा पाकिस्तानवरचं आक्रमण आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची आपली एक तीव्रता ही क्रमाक्रमाने वाढत गेली आहे आणि त्याचा एक तार्किक शेवट काय होऊ शकतो हे पण आज नरेंद्र मोदींनी सूचित केलं आणि ते त्यांनी महाविनाश या शब्दांमध्ये म्हटलं आहे। त्या महाविनाश या शब्दातून काय काय सूचित होऊ शकतं याचा आपण विचार करूच या। त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आज जो पाकव्याप्त जम्मू काश्मीर आहे तो मुक्त होणं, तो भारताशी जोडला जाणं हा त्यातला एक आहे। आणि दुसरीकडे पाकिस्तानमध्ये ज्या इतर सगळ्या फाटाफुटीच्या अशा चळवळी चालू आहेत, त्या चळवळींना जर उद्या यश आलं तर आज अस्तित्वात असलेल्या पाकिस्तानचे पुन्हा आणखीन तुकडे पडणं हा पाकिस्तानचा एक महाविनाश आहे पुढचा। आणि मला असं वाटतं नरेंद्र मोदी आजच्या भाषणामधून तो सूचित करत होते। आणि पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की भारतानं संयम ठेवलाय। म्हणजे संयम हे आपलं धोरण आहे, प्रथम आक्रमण करायचं नाही हेही आपलं धोरण आहे। पण पाकिस्ताननं जर का आगळीक सुरूच ठेवली तर मात्र आता नवीन भारत अशा कुरापतींसाठी नेमका कोणता संदेश घेऊन उभा आहे? म्हणतात नवीन भारत, न्यू नॉर्मल हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची अशी संज्ञा आहे। हा गेल्या काही दिवसांमध्ये हा जो नवीन भारत जगाला दिसला आहे आणि त्याचं वर्णन न्यू नॉर्मल असं केलं जाते, तो आता याच्या पुढे कायम दिसत राहणार आहे। आणि हा मला असं वाटतं की केवळ पाकिस्तान पुरता संदेश नाहीच आहे। म्हणजे आजचं त्यांचं भाषण किंवा आपण केलेली कारवाई हा सगळ्या जगाला असलेला सुद्धा संदेश आहे। पाकिस्तानच्या पाठीमागे ज्या देशांना उभं राहायचंय किंवा पाकिस्तान आणि भारत या 2 देशांना खेळवून स्वतःचं प्रभुत्व टिकवायचंय, या महासत्तांसाठी सुद्धा हा संदेश आहे। आणि मी जसं म्हटलं तसं नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा आणि ट्रम्प यांचा उल्लेख न करणं ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे। ही मध्यस्थी अमेरिकेने स्वतःहून केलेली आहे, ओढवून घेतलेली आहे। आपण त्यांना मध्यस्थी करायला सांगितलं नव्हतं, त्यामुळेच आज त्यांनी म्हटलं की हा द्विपक्षीय प्रश्न आहे। पाकव्याप्त काश्मीर आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर हा सुद्धा द्विपक्षीय प्रश्न आहे। याच्यात इतर कोणाचीही आपल्याला हस्तक्षेप चालणार नाही, हा एक पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगणं हा नवभारताचा, न्यू नॉर्मल्सीचा एक मला महत्त्वाचा आस्पेक्ट वाटतो। खरं। आणि आता सिंधू जल कराराचा तर कुठे उल्लेखच होत नाही। म्हणजे तो केप्ट इन अबॅन्स ही जी आपली भूमिका आहे ती कायमच ठेवली आहे। सिंधू जल करार तर हा तसाच राहणार आहे। म्हणजे आपण जो रद्द केलेला आहे सिंधू जल करार, त्याचा जो काही परिणाम होणार आहे पाकिस्तानवरती तो आता येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दिसायला लागेल आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची जबरदस्त कोंडी होणार आहे। त्याचप्रकारे द्विपक्षीय जो व्यापाराचा करार आहे तोही रद्द झाला, द्विपक्षीय व्यापार थांबणार आहे। इतकंच नाही तर पाकिस्तान अनेक वस्तू या तिसऱ्या देशामध्ये पाठवून तिथून त्या भारताला निर्यात केला जात होता। हा जो एक प्रकारचा त्रिपक्षीय असा जो व्यापार आहे तो सुद्धा बंद होण्यासाठी भारताने आता कारवाई सुरू केली आणि त्याच्या वस्तूंकडे लक्ष द्यायला सुरुवात केली।
चारी बाजूनी पाकिस्तानची आता कोंडी वाढत जाणार आहे आणि ही कोंडी या प्रकारे वाढवण्याचा विचार आधीच्या सरकारांनी किंवा आधीच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रमाणात केला नव्हता. म्हणून हा न्यू नॉर्मल, म्हणून हा नया भारत, म्हणून हा नव भारत. आणि जेव्हा कधी तुम्ही आगळीक कराल तेव्हा आम्ही ठरवू त्यावेळेला येऊन आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल शिक्षा देऊ, हे सुद्धा मला वाटतं अतिशय ठाशीवपणे आज सांगण्यात आलं. हे तर मला असं वाटतं की अतिशय आवश्यक होतं. म्हणजे पाकिस्तानी देशातल्या कुठल्याही कुठेही दहशतवादी कारवाया करायच्या, कोणत्याही शहरामध्ये हिंसाचार घडवायचा, मुंबईने ते भोगले, पुण्याने भोगले, दिल्लीने भोगले, पार्लमेंटने भोगले. आणि असं असूनही आपण काही करायचं नाही आणि फक्त निषेधाचे खलिते पाठवत राहायचे, हे आता यापुढे चालणार नाही. आणि हे गेल्या 10 वर्षामध्ये क्रमक्रमाने मोदींनी सांगितलंय. आता ते या टोकाला नेऊन ठेवलंय की याच्यापुढे एकही जरी हल्ला झाला तरी ते युद्ध मानलं जाईल आणि त्याची योग्य ती शिक्षा केवळ दहशतवाद्यांना नाही, तर आज नरेंद्र मोदींनी आका असा शब्द वापरला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आका या शब्दाचा बराच परिचय आता झालाय गेल्या काही महिन्यात. तर दहशतवाद्यांचे जे आका आहेत त्यांना सुद्धा धडा शिकवू आम्ही. म्हणजे आका म्हणजे पाकिस्तान सरकार, पाकिस्तानचं लष्कर, यांना सुद्धा धडा शिकू असं ते म्हणतात. आता याच्यापुढे दहशतवादी हल्ला हा केवळ आमचा काही त्याच्याशी संबंध नाही असं पाकिस्तानला म्हणून त्याच्यातून सुटका करून घेता येणार नाही. आणि हे नरेंद्र मोदी केवळ पाकिस्तानला नाही तर जगाला सुद्धा सांगतायत की पाकिस्तानचं आज जे त्यांनी ठिकाण निवडलं ते ठिकाण निवडण्यामागचं सुद्धा कारण हेच आहे की पाकिस्तानचा जो सगळा अपप्रचार, जो खोटेपणा आहे, तो सगळ्या जगाला दिसावा, जगाने डोळे उघडून ते पाहावं, यासाठी ते ठिकाण निवडले. नव्या पिढीची जी युद्धनीती आहे, शस्त्र प्रणाली आहे, त्याचाही पंतप्रधानांनी अतिशय गौरवाने उल्लेख केले. त्यामुळे तंत्रज्ञान आणि रणनीती या दोघांची सांगड भारतीय सैन्य दलांनी घातल्याचं ते सुद्धा म्हणाले. एकंदरच हा बदल भारतासाठी नेमका कसं बळ देणार आहे? याच्यामध्ये एक आपला फायदा काय झाला की आपण गेल्या 10, 15, 20 वर्षांमध्ये जे तांत्रिकदृष्ट्या आपलं लष्कर जास्त सुसज्ज केलं त्याची एक प्रकार ही परवा चाचणी झाली. आता याच्यातला S-400 ही जी प्रणाली आहे ती प्रणाली हवेमध्येच हल्ला परतवून लावते आणि जमिनीवरती काही नुकसान होऊ देत नाही. आपण आता जे चित्र बघितली, छायाचित्र बघितली, त्याच्यामध्ये त्या हवाई तळाला काही झालेलं नाहीये. याचा अर्थ आपली S-400 ही प्रणाली जी आहे ती यशस्वी झाली. याच्यामध्ये काय आहे की S-400 ही रशियन प्रणाली आहे आणि पाकिस्तानने जो पहिल्यांदा दावा केला होता की ती आम्ही भेदली, तर त्याच्यामागचं एक आंतरराष्ट्रीय राजकारण असं आहे की आपल्याला माहिती आहे सध्या रशिया आणि युरोपचा मोठा संघर्ष युक्रेनवरनं चाललेला आहे आणि पाकिस्तानला दिलेली शस्त्र आणि प्रणाल्या आणि भारताला दिलेली शस्त्र आणि प्रणाल्या याच्यातल्या कोणत्या यशस्वी होतात आणि कोणत्या अयशस्वी होतात याच्याकडे जगातल्या महासत्तांचं सुद्धा लक्ष लागलं होतं. त्यांच्या दृष्टीनं ती एक चाचणी होती की याच्यातलं काय नेमकं टिकतंय, काय खरं, काय म्हणजे कोणत्या देशाची शस्त्र ही दुसऱ्या देशाच्या शस्त्रांना भारी ठरतात हे याच्यातून कळणार होतं. आणि ते आत्ता कळलं. रशियाकडून याच्यात काय असतं की ती कोणाकडून घेतली हे जसं महत्त्वाचं असतं तसं ते चालवणारे लोक कोण आहेत हेही महत्त्वाचं असतं. म्हणजे भारताने ही सगळी जशी तशी उचलून वापरली आहेत असं नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक सुधारणा केल्यात, अनेक त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर्स आहेत, आपले तंत्रज्ञ त्याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे आपली S-400 ही यंत्रणा, ही प्रणाली जी आहे ती यशस्वी ठरली. दुसरं आपण बघा की भारताने जे हल्ले केले पाकिस्तानामध्ये, जसे भारतावर होणारे हल्ले परतवले आणि अयशस्वी झाले, त्याप्रमाणे भारताने ज्या वेगवेगळ्या तळांवरती हल्ले केले त्याच्यातला एक जो महत्त्वाचा तळावरचा हल्ला आहे तो अण्वस्त्रांच्या जवळचा हल्ला आहे आणि त्यामुळे त्यालाही फार महत्त्व आहे. तो हल्ला पाकिस्तान रोखू शकलेला नाही. आज पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये जो उल्लेख केला की आम्ही अण्वस्त्र सज्ज आहोत असं ब्लॅकमेल आता आम्हाला करू शकणार नाही, त्याच्यामागचं एक इम्प्लाइड हे आहे की वेळ आली तर तुम्ही जिथे अण्वस्त्र ठेवली आहेत त्याच्या जवळ जाऊन सुद्धा आम्ही मारा करू शकतो आणि सगळ्या भोवतालच्या ज्या यंत्रणा आहेत त्या आम्ही उद्ध्वस्त करू शकतो. त्याच्यामुळे आज पाकिस्तानचं जे आजपर्यंतचे भारताला धमकी देणं किंवा एक प्रकारचं ब्लॅकमेल करण्याची जी पद्धत होती की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत, आमच्याकडे अण्वस्त्र, हा जो पाकिस्तानचा सगळा जो डाव आहे तो सुद्धा या युद्धाने अयशस्वी झाला आणि ते मला महत्वाचं वाटतं. आता आणि न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही असं निसंदिग्धपणे सांगितलं. एक छोटी गोष्ट सांगतो की हा शस्त्रसंधी झाल्यापासून जर आपण भारतातल्या नेत्यांचं किंवा आपल्या सैनिकांचं, जनरल्सचं जर आपण सगळं वर्तन बघितलं तर एक प्रकारचं आपण एक स्ट्रॅटेजिक ॲग्रेशन सुरू केलंय
एक धोरणात्मक जी आक्रमकता चालू आहे ती चालू केली आहे. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध संपलंय, पण आपलं आक्रमण आता हे धोरणात्मक स्ट्रॅटेजिक अशा प्रकारचं आक्रमण चालू आहे. आणि ते पाकिस्तानसाठी जसं आहे तसं चीनसाठी सुद्धा आहे, अमेरिकेसाठी सुद्धा आहे आणि सगळ्या जगासाठी आहे. नवा भारत आलाय, नवा भारत येतोय, हा एक महत्त्वाचा संदेश पाकिस्तानप्रमाणे इतर सुद्धा जगाला या युद्धामुळे, छोट्याशा युद्धामुळे झाला. आणि मला असं वाटतं की हे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, हे सुद्धा आज पंतप्रधानांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. चीनचा तुम्ही आताच उल्लेख केला, तर चीनने सुद्धा तंत्रज्ञान पाकिस्तानला पुरवलं होतं. त्यांचे स्वतःचे सॅटेलाइट्स आहेत, त्यांची पण काहीतरी मदत होईल असा खूप गवगावा केला जात होता, पण प्रत्यक्षात ते पण अपयशी ठरले, हे सुद्धा या एकंदर कारवाईमध्ये सिद्ध झालं नाही का? याच्यामध्ये कसं आहे की चीन हा पाकिस्तानला सततच मदत करत आलेला आहे, पण त्याच्यामागच्या 2-3 गोष्टी आत्ताच्या आपण जागतिक राजकारणातल्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे ट्रम्प आल्यानंतर जे जगामध्ये जे सगळं व्यापार युद्ध सुरू झालंय, त्या व्यापार युद्धामध्ये भारत आणि चीन हे एकमेकांचे एका अर्थाने सहकारी पार्टनर्स आहेत. आपला सगळ्यात जास्त व्यापार हा चीनबरोबर होतो आणि चीनचाही भारताबरोबर होतो. आणि अमेरिकेला तोंड देण्यासाठी आपल्याला एक प्रकारची ही आघाडी टिकवावी लागणार आहे. त्यामुळे चीनला पाकिस्तानला मदत करताना हा विचार सुद्धा आर्थिक जी त्याची बाजू आहे भारताशी संबंधांची, ती विसरून चालणार नाही. आत्ता जर आपण लक्षात गेलं तर चीननी केवळ एक स्टेटमेंट वगळता फार त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे असं आपल्याला दिसणार नाही. आणि मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान यांचा संघर्ष चालू असताना चीनला यापुढे सुद्धा फार मोठा हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल असं मला वाटत नाही. आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे चीन स्वतः अनेक वेगवेगळ्या प्रश्नांनी आज गांजलेला आहे. त्यांची अर्थव्यवस्था संकटामध्ये आहे आणि तशी असताना चीन आता भारताशी नवीन संघर्ष तोही पाकिस्तानच्या करवी असा घेईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे एका अर्थाने आज आपल्याला हे जे यश युद्धभूमीवरती मिळालं ते चीनलाही एक संदेश देणार असं मला वाटतं. खरं. आणि एक दहशतवाद्यांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होतोय? कारण ज्या पाकिस्तानाच्या सैन्यावरती विसंबून दहशतवादी कुरघोड्या करायचे प्रयत्न करत होते, त्या थेट पाकिस्तानी सैन्यालाच भारतानं चारी मुंड्या चित केलंय. तर याच्यामधून ही जी दहशतवादाच्या विरोधातली जी लढाई आहे त्यालाही काही ठोस संदेश गेला असं म्हणता येईल का? मला असं वाटतं की सगळे म्हणजे पाकिस्तान हा काही भारताविरुद्ध दहशतवादी कारवाई करणारा केवळ देश नाही आहे. पाकिस्तान हा संपूर्ण जगामध्ये दहशतवाद एक्सपोर्ट करणारा, निर्यात करणारा अशी ती कारखाना आहे, तो दहशतवादाचा कारखाना आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काय केवळ भारताला त्रास दिला असं नाही, त्यांनी युरोपला त्रास दिलाय, ब्रिटनला त्रास दिलाय, अमेरिकेला त्रास दिलाय. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन मारलाय अमेरिकेने, हे विसरता कामा नये आपण. त्याच्यामुळे हा केवळ भारताचा संघर्ष नाही, हा सगळ्या जगाचा संघर्ष आहे आणि सगळ्या जगाने भारतासोबत राहण्याची गरज आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना भारताची भीती वाटते का नाही, यापेक्षा दहशतवाद्यांना सगळं जग मिळून तोंड देतं की नाही किंवा कंट्रोल करतं की नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की दहशतवाद्यांची जी मानसिकता असते ना, ती मानसिकता केवळ भारताशी शत्रुत्व एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. त्याला दुसरा एक मोठा धार्मिक त्याला अँगल आहे. आणि असा अँगल असताना जे दहशतवादी शस्त्र हातामध्ये घेतात त्यांची एक प्रकारे अंतिम कुर्बानी ज्याला म्हणतात की अंतिम त्याग करण्याची त्यांची म्हणजे प्राणत्याग करण्याची त्यांची तयारी असते. त्यांचे जे काही विचार आहेत, त्यांच्या ज्या काही श्रद्धा आहेत, ब्रेन वॉशिंग त्यासाठी ते पूर्ण स्वतःचं प्राण देऊ शकतात. त्यामुळे ती लढाई तशी सोपी नाहीये. आणि आता हे झालं म्हणजे दहशतवादी हल्ले भारतात होणारच नाहीत, कुठे कारवाईच होणार नाही, बॉम्बलास्टच होणार नाहीत असं नाही. याच्या बाबतीत आपण इस्रायलचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. इस्रायल हा कायम एका अर्थाने डोक्यावरती टांगती तलवार घेऊन गेली 50-60 वर्ष जगत आलेला देश आहे आणि यशस्वी झालेला देश आहे. तसं भारताला सुद्धा आपण आज जिंकलो म्हणून आपण आज हवेत जाण्याची काही गरज नाहीये. मला असं वाटतं की अखंड सावधान राहणं आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या कुरापती निघतील त्या वेळेला त्या पूर्णपणे नष्ट करून टाकणं आणि त्यांचे जे कोणी आका आहेत त्यांना सुद्धा धडा शिकवणं हे सतत करत राहावं लागणार आहे. म्हणजे आत्ताचा आपण विजय मिळाला म्हणजे आता संपलं किंवा दहशतवाद संपला असं होणार नाही. आता पुन्हा सुद्धा पुढचं काय करायचं याच्या हालचाली तिकडे लाहोरला, रावळपिंडीला आणि इस्लामाबादमध्ये सुरू झाल्या असतील. आणि दहशतवादी, पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सगळी यंत्रणा व्यवस्था
यांचं जे गुळपीठ आहे ते केवळ या एका विजयाने नष्ट होणारं नाही आहे. ही खूप मोठी लढाई आहे, ही प्रदीर्घ लढाई आहे. आणि मला असं वाटतं की आपण आज हा जो काही विजय मिळवला आहे तो विजय आपण सेलिब्रेट करत असताना हे भान भारतीयांनी बाळगणं मला अतिशय आवश्यक वाटतं. म्हणजे आज जर आपण समाज माध्यमं पाहिली तर समाज माध्यमांमध्ये एक प्रकारचा विजयाचा जो एक ज्वर दिसतोय तो मला असं वाटतं तितकासा योग्य नाही आहे. कारण ही दीर्घकालीन दीर्घ पल्ल्याची लढाई आहे आणि ती पुष्कळ काळ आपल्याला आता आज आपण काश्मीरचं जर चित्र बघितलं तर काश्मीर आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीर यांच्या सीमा या इतक्या पोरस आहेत, या इतक्या ये जा करणं इतकं तिथे शक्य आहे, त्या इतक्या अवघड आहेत की आज आणि उद्या केव्हा परत काही झालं तर होणार नाही असं सांगता येत नाही. ही अत्यंत अवघड लढाई आहे आणि ती दीर्घकाळ चालणारी आहे. पाकिस्तानचे उद्या तुकडे झाले तरी सुद्धा दहशतवाद संपेल असं नाही. या दहशतवादाला एक फार मोठं एक धार्मिक नवनवीन तरुणांची भरती सतत होत राहणार, त्यांच्या हातामध्ये शस्त्र मिळत राहणार. ती शस्त्र देणाऱ्या यंत्रणा जगभर आहेत, मोठे मोठे देश आहेत की त्यांच्या हातामध्ये ती शस्त्र देतात. त्यामुळे ही लढाई सोपी नाही, ही लढाई कमी काळाची नाही, ही दीर्घकाल चालणारी लढाई आहे. त्या लढाईची जी एक प्रकारची मानसिकता तयार व्हावी लागते ती सुद्धा नव्या भारतामध्ये भारतीयांनी करून घेतली पाहिजे. आणि आपल्याला ही लढाई अशी चालवत चालवत आपला देश आणखीन पुढे न्यायचा आहे. आपण जवळजवळ महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावरती आज उभे आहोत. आज जगामधले देश भारताच्या या युद्धाबद्दल जास्त बोलत नाही आहेत. याचं महत्त्वाचं एक कारण म्हणजे भारताची जी एक प्रचंड आर्थिक सत्ता निर्माण झाली. आज जगाचा व्यापार हा भारतावरती फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताचं मनुष्यबळ ह्या जगातल्या 100हून अधिक देशांमध्ये काम करतंय. आज भारताची GDP ग्रोथ जगात सर्वात जास्त आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार जग करतंय आणि त्याच्यामुळे या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जर युरोपमधनं आज बघा आपण काय प्रतिक्रिया आल्यात. भारताच्या विरोधात प्रतिक्रिया आलेल्या नाही आहेत. एक तुर्कीसारखा आणि अझरबैजानसारखा जर देश सोडला तर पाकिस्तानच्या बाजूला ठामपणे उभा राहिलेला असा देश आपल्याला दिसणार नाही. चीनसुद्धा उघडपणे पाकिस्तानच्या बाजूला उभा राहिलेला नाही आहे. ही भारताच्या दृष्टीने अतिशय समाधानाची गोष्ट आहे. आणि आजपर्यंत जे मिळवलं आहे आपण ते राखून आता आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आणि पाकिस्तानला अधिकाधिक नेस्तनाबूत करत राहणं, सतत त्यांना दाबाखाली ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे आणि तसंच करत राहावं लागणार आहे. आपल्या गेल्या काही राजवटींना हे भान नव्हतं आणि त्याची किंमत आपण जबरदस्त किंमत मोजली आहे. आता परत तशी किंमत मोजून चालणार नाही आपल्याला. त्यासाठी सावध राहणं, पाकिस्तानला दाबात ठेवणं, सर्व प्रकारे प्रेशर पाकिस्तानवरती ठेवणं हे आवश्यक आहे. जगाच्या व्यासपीठावरती पाकिस्तानचा चेहरा उघड करणं हेही आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की पंतप्रधानांनी आज त्या हवाई तळाला भेट देऊन सगळ्या जगाला पाकिस्तानचा चेहरा दाखवला. जसं बेनकाब कर दिया म्हणतात तसा पाकिस्तानचा चेहरा जगाला दाखवला. एक प्रश्न मला नेहमी पडतो सारंगजी की संपूर्ण जग जेव्हा या घडामोडींकडे बघतं, खुद्द पाकिस्तानातली जी जनता आहे, सर्वसामान्य लोक आहेत, ते कशा दृष्टीने बघतात? कारण हे जे पाकिस्तानचे आका आहेत ज्याचा उल्लेख आपण केला ते जशी संपूर्ण जगाची दिशाभूल करतायत, आपल्या नागरिकांची पण दिशाभूल करतायत नाही का? मला पाकिस्तानच्या जनतेबद्दल, सामान्य जनतेबद्दल नेहमीच अतिशय सहानुभूती आणि एका अर्थाने प्रेम वाटतं. मी स्वतः पाकिस्तानमध्ये जाऊन आलोय एका अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने. तिथल्या असंख्य लोकांना मी भेटलोय. सर्वसामान्य पाकिस्तानी माणूस जो आहे तो कुठल्याही धर्माचा असू दे, तिथे मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, पारशी आहेत, काही प्रमाणात अगदी तुरळक प्रमाणात शीखही आहेत. यातल्या कुठल्याही धर्माचे सर्वसामान्य नागरिक हे भारत विरोधी नाहीत. त्यांच्या मनामध्ये भारताविषयी प्रेम आहे, त्यांच्या मनामध्ये भारताचा संदर्भ सतत जागा असतो. आपण जर कराचीतल्या बाजारपेठा बघितल्यात तर त्या बाजारपेठांमध्ये भारतीय अभिनेत्यांची फोटो लागलेले असतात, चित्र. सगळं भारतीय सिनेमा हा तिथे सर्वात जास्त पाहिला जातो. त्यामुळे आपण सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक आणि पाकिस्तानच्या राजवट चालवणारे लष्करशहा किंवा तिथले राजकीय नेते यांच्यामध्ये फरक केला पाहिजे. पाकिस्तानचा जर भूगोल आपण बघितला तर पाकिस्तानचे भौगोलिक तुकडे आहेत. पाकिस्तान पंजाब आहे, पाकिस्तानचा सिंध आहे, त्याच्यानंतर पख्तुनवा आहे, प्रांत आहे, आणि आत्ता जिथे फुटीरता चळवळ मोठ्या प्रमाणावर चालू आहे तो सगळा बलुचिस्तानचा भाग आहे. या चारही ठिकाणच्या मानसिकता वेगळ्या. सिंधमध्ये तर भारताची सहानुभूती असणारी सगळी मंडळी सिंधी मंडळी आहेत. बलुचिस्तानची जी सगळी आज लढाई स्वातंत्र्याची चालली आहे ती बऱ्याच प्रमाणात भारताच्या बळावरती चालली आहे.
आणि ते भारताला कायम आपले मित्र मानत आलेत. त्याच्यामुळे पाकिस्तान हा एक एकाश्म अशा पद्धतीचा भारताचा संपूर्णपणे द्वेष करणारा असा देश नाही आहे. म्हणजे देश म्हणजे देशातील माणसं, हे आपण माट्यांची जर व्याख्या लक्षात ठेवली तर देशातली जी माणसं आहेत, पाकिस्तान या देशातली जी सर्वसामान्य माणसं आहेत, ती भारताचा द्वेष करणारी नाही आहेत. ती भारताकडे काही वेळेला कुतूहलाने बघतात. भारताच्या आर्थिक प्रगतीचा त्यांना अचंबा वाटतो. फक्त या जनतेचा दबाव त्यांच्या सरकारवरती येणार याचं की नाही कारण आणि कधी लोकशाही येणार? टिकली नाही ना. पाकिस्तानामध्ये पाकिस्तान इज अ फेल स्टेट. पाकिस्तानची जन्मकुंडलीच ही हिंसाचारातनं झालेली आहे. पाकिस्तानचा सगळा जन्मापासूनचा आजपर्यंतचा प्रवास हा संपूर्णपणे हुकलेला प्रवास आहे. पाकिस्तानातली खरी लोकशाही पाकिस्तानामध्ये एकही दिवस अस्तित्वात येऊ शकलेली नाही आत्ता इतक्या वर्षांमध्ये. मला असं वाटतं की जुल्फिकार अली भुट्टो ज्या वेळेला पंतप्रधान झाले होते ते सुद्धा अत्यंत कमी काळ पंतप्रधान राहिले आणि ते सुद्धा त्यावेळेचा अखंड पाकिस्तानामधल्या बांगलादेशच्या भागामध्ये ज्यांना बहुमत मिळालं होतं त्यांना दूर करून ते झाले होते. भारतामध्ये लोकशाही परंपरा ही ज्याप्रमाणे दृढमूल झाली तशी पाकिस्तानात झाली नाही. त्यामुळे पाकिस्तानल्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही म्हणता तसा कधी आवाजच मिळाला नाही. त्यामुळे त्याचा आवाज जो काय खरा आवाज आहे तो भारत प्रेमाचा आहे की भारत द्वेषाचा आहे हे कोणाला कळलंय कधी. त्याच्यामुळे राजकीय नेते किंवा लष्करशाह यांनी कायम पाकिस्तानी जनतेचं प्यादं म्हणून वापर केला. आपल्याला जे पाकिस्तानी दहशतवादी दिसतात किंवा कराचीमध्ये किंवा लाहोरमध्ये भारतविरोधी एखादा मोर्चा निघालेला दिसतो आपल्याला, ते संपूर्ण लोकसंख्येच्या पाकिस्तानच्या किती टक्के असतात? 1%, 2% सुद्धा नसतात. उरलेले 97%, 98% लोक काय भारताचे द्वेषी नाही आहेत. भारताचं त्यांना कदाचित प्रेम नसेल पण ते भारताचे शत्रू नाही आहेत. हा पाकिस्तानी राज्यकर्ते आणि पाकिस्तानी जनता यांच्यामधला जो फरक आहे तो मला असं वाटतं भारतीयांनी सुद्धा करायला पाहिजे. आणि पाकिस्तानचा असा संपूर्ण पाकिस्तानचा द्वेष असा आपल्याला करता येणार नाही. धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि अनेक मुद्द्यांबद्दल आपण सांगोपांग चर्चा केली. याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.